135व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात। मंचावर उपस्थित या गावचे सरपंच, सर्व मान्यवर, गावातले प्रतिष्ठित सर्व नागरिक, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, त्यासोबतच या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित आहेत असलेला हा गायन वाद्य समूह, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी करत असताना अजूनही त्यांच्या हयातीतले काही लोक जिवंत आहेत, म्हणजे साक्षीदार आहेत। डॉक्टर बाबासाहेबांचे पदस्पर्श आपल्या मराठवाड्यामध्ये लागलेले असतील, महाराष्ट्रातले तर त्यांचं कर्तृत्व खूप मोठंच आहे। मान्यवरांनी यापूर्वी भाषणात भरपूर काही सांगितलेलं आहे। सर्वप्रथम मी आपल्या या संयोजन समितीचं अभिनंदन याच्यासाठी करेल की एक आगळं वेगळं जयंती उत्सव साजरा करत असताना जे स्फूर्तिगीतं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवताना पोवाडे गायले जायचे आणि त्या पोवाडे नुसते स्पीकरवर सुरू जर झाले तरी खूप स्फूर्ती आपल्यामध्ये यायची आणि आपण कुठल्या राज्यामध्ये राहतो, आपण कुठल्या समाजाचा भाग आहे याचा एक अभिमान वाटायचा। मला हे स्फूर्तिगीतं खूप आवडतात, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे स्फूर्तिगीतं जे आहेत कुठं जरी सुरू असतील आणि मला जर वेळ असेल तर मी किमान एक गाणं जे चालू आहे ते संपल्याशिवाय तिथून जात नाही। म्हणजे मला इतके आवडतात गाणे आणि खरंच त्या जे बनवणारे आहेत, गीत लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना खूप धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हा जो डॉक्टर बाबासाहेबांचा वसा त्यांच्या शब्दरूपी आणि इकडे गायनरूपी आपल्याला ऐकायला पाहायला मिळतो, वाचायला मिळतो, तेही साहित्य आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं ते साहित्य आहे। डॉक्टर बाबासाहेबांचा अभ्यास जर आपण विचारात घेतला तर मला वाटतं एका पानावर साहेबांच्या डिग्र्या बसत नाहीत, पानावर, हा, लाईनमध्ये नाही। आपल्याला ते लग्नपत्रिकेत आपण डिग्र्या लिहित असतो ते नावाच्या खाली कंसात, तर तसं नाही, एका लाईनमध्ये पण नाही, लाईन पण वरतीवरीच। तर डॉक्टर बाबासाहेबांना मोठ्या रजिस्टरचं एक पान लागतं, मोठ्या रजिस्टरचं, वहीचं नाही म्हणत मी, फक्त डिग्री लिहिण्यासाठी आणि त्या डिग्रीचा अर्थ कळण्यासाठी म्हणजे उच्च शिक्षणच पाहिजे। सामान्य शिक्षणवाल्यांचं ते काम नाही। फक्त विनंती एवढीच आहे की एवढ्या थोर महामानवास आपण संकुचित करू नये। जसं शेटे साहेबांनी सांगितलं, बडे साहेबांनी सांगितलं की ते खूप महान होते, त्यांचे विचार खूप महान होते, त्यांनी कुठल्याही एका समाजाचा विचार करून त्यांचं कार्य केलं नाही, त्यांनी खूप व्यापक असा विचार केला। आणि हे 135 दिवस म्हणजे आपण एक असं समजू की जसं पृथ्वीपासून एक वातावरण असतं काही अंतरापर्यंत आणि त्याच्यानंतर अवकाश सुरू होतं, तर आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या त्या वातावरणामधले आहोत, म्हणजे आपल्यावर त्यांचे संस्कार झालेले आहेत, चालू आहेत, आणि म्हणून आपण ह्या जयंती वगैरे साजरी करतो। आणि अशा पद्धतीने करतो की आज आपण इथं भीमगीताचा कार्यक्रम ठेवला, त्यानंतर आपण इथं लोकांना विचार व्यक्त करण्याची मुभा दिली, किंवा आपल्याला तिथं एक व्यासपीठ मिळतं की बाबासाहेब काय होते, आपण या निमित्ताने विचार करायला लागतो। परंतु ज्यावेळेस आपण डीजे घेऊन किंवा एखादं असं वाद्य की ज्याचा आणि त्या जयंतीचा काही संबंध नसतो, असे उत्सव साजरे करत असताना कुठंतरी आपण नवीन पिढीला एक प्रोत्साहन असं देतोय की तुम्ही आता मागचं विसरा, आता हे सोशल मीडियाचं युग आहे, तांत्रिक युग आहे, आणि आता आपण हे स्वीकारा आणि त्या माध्यमातून जयंती साजरी करा। परंतु हे चुकीचं आहे आणि म्हणून मी या गावाचं अभिनंदन करतो की आज खूप छान या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केला। असेच कार्यक्रम सगळ्या ठिकाणी झाले पाहिजेत की जेणेकरून जे खरे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना काय अपेक्षित होतं आपल्या समाजाकडून। काल माझ्याकडे परवानगी घेण्यासाठी एक गावचे काही कार्यकर्ते आले होते, त्यांना म्हटलं तुम्ही जयंती साजरी करता, चांगली गोष्ट आहे, तुम्हालाही अभिमान आहे, मला अभिमान आहे बाबासाहेबांचा, फक्त माझ्या काही प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली तर मला असं वाटतं की तुम्हाला बाबासाहेब थोडेफार समजलेले आहेत, कारण ते समजणं फार महत्वाचं आहे जयंती साजरी करण्यापेक्षा, कारण ते जर समजले तर आपण आपल्या स्वतःच्या पुढे जाऊन काहीतरी विचार करायला लागू। आज शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या 3 शब्दांची, या त्रिसूत्रीची आपण काहीतरी वेगळी कल्पना तयार केलेली आहे, त्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढलेला आहे।
डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला एवढं काही दिलेलं आहे की आम्हाला शिकण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्हाला स्वतंत्र विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण एकतेने पुढे जाऊन संघटित होऊन काहीतरी समाजासाठी करू शकतो, आपल्या भावांसाठी काय करू शकतो, आपल्या देशासाठी काय करू शकतो, हे आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. परंतु आपण एक संकुचित बुद्धीने की आमचे आंबेडकर, आमचे बाबा, आमचे, मी एका कार्यक्रमामध्ये मला म्हणजे सांगायचं मी का सांगतो की लोक संकुचित वृत्तीने कसे वागतात. आता हे समाज इथं जमलेले आहेत, ह्या समाजामध्ये इथं सगळे हे अनुयायी आहेत असं मी समजतो. हे अनुयायी काय आहेत की त्यांना आपुलकी वाटते आंबेडकरांबद्दलची, की आज त्यांचा उत्सव आहे. जसं आपण वेगवेगळे उत्सव, दिवाळी, आज खरंच ज्यांना आंबेडकरांच्या हयातीमध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळं आज हे दिवस पाहायला भेटले. जसं रामराज्यामध्ये रामामुळे दिवाळी साजरी सुरू करायला सुरुवात झाली, त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या दलित, पीडित आणि मागासलेल्या लोकांना पुढे येण्याची संधी मिळाली. त्यांना समतेचं, न्यायाचं क्षेत्र खुलं झालं आणि आज ते सुद्धा या माध्यमातून दिवाळी साजरी करतात. खूप चांगलं आहे, फक्त ते संकुचित वृत्ती नसावी. तर मी त्या मुलांना काही प्रश्न विचारले, कार्यकर्त्यांना, की आंबेडकर जयंती साजरी करत असताना तुम्हाला आंबेडकरांबद्दलची मूलभूत माहिती असणं आवश्यक आहे. मूलभूत म्हणजे जसं की त्यांचं पूर्ण नाव, त्यांचे वडील, त्यांचं गाव, त्यांचं शिक्षण. ठीक आहे, सगळ्या डिग्री तुम्हाला माहित नसतील, परंतु त्यांनी कुठल्या देशात शिक्षण घेतलं, ठीक आहे, ते मंत्री होते का, त्यांची कोणत्या कमिटीवर नियुक्ती झाली होती, मग त्यांनी कायदे कसे तयार केले, त्या कायद्याचं रूपांतर कसं पुढे झालं, घटनेवर आधारित कायदे तयार होतात की कायद्यावर आधारित घटना आहे, हे सगळे माहिती असले. मी त्यांना हा प्रश्न विचारला की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण कुठे झालं, जन्म मऊ गावात झाला, मध्य प्रदेशात झाला, हे सगळे सांगतात, है की नाही. 14 एप्रिल 1991, 1800 सॉरी. तर हा जन्मदिवस माहित आहे. मग त्यांना म्हटलं त्यांचं महापरिनिर्वाण कधी झालं हे पण तुम्हाला माहिती आहे, 6 डिसेंबर 1956. कुठे झालं, छोटीशीच गोष्ट आहे, फार त्याच्यामध्ये जास्त पुस्तक वाचायची गरज नाही. ते म्हणजे चैत्यभूमीला झालं. किती लोकांचं मत आहे चैत्यभूमीला त्यांचं महापरिनिर्वाण झालं? चैत्यभूमी ह्या पर्याय बरोबर आहे का? तिडके सर, चैत्यभूमी हे त्यांचं महापरिनिर्वाणाचं ठिकाण आहे का? त्यांचं तिथं अंत्यविधी झाला, त्या ठिकाणी त्यांचं विलिनीकरण झालं, जे आपण म्हणतो ना विलीन झाले. त्यांचं मृत्यू जे आहे तो दिल्लीत झाला होता. त्यांना मी सांगितलं की त्यांनी जे शिक्षण केलं त्या शिक्षणाचा त्यांनी समाजासाठी का उपयोग केला. आपला समाज जो हिंदू धर्मातला आहे तो 18 पगड जातींनी बनलेला आहे आणि याच्यामध्ये काही पूर्वापार चालत आल्या रूढी परंपरा होत्या की कोणत्या माणसाने कोणतं काम करावं आणि त्या कामावरून त्याची जात ठरवली जात होती. तसं दलित समाजाला सुद्धा काही विशिष्ट प्रकारची कामं दिली होती. त्यांनी कुठं राहावं, कसं राहावं, त्याच्यानंतर त्यांनी काय खावं, काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत, त्यांनी चालताना बोलताना काय करावं, याचे सगळे अलिखित नियम झालेले होते. आणि ते अलिखित नियम, जसं तुम्हाला एखाद्या शिक्षण असलेल्या माणसाला जेवढे नियम माहीत नसतात तेवढे ती नियम त्या सगळ्या लोकांना, म्हणजे लहान मुलापासून, लहान मुलगा जर एखादा सवर्णाचा असेल त्याला सांगितलं जायचं, अरे बाबा ते त्या जातीचे आहेत, त्यांच्यासोबत जायचं नसतंय, त्यांना स्पर्श करायचा नसतो, स्पर्श झाल्यानंतर काय करायचं असं. आमचे आजोबा वडील सांगतात, त्यांनी पाहिलेली स्थिती. म्हणजे मी लहान असताना सुद्धा बऱ्याचदा त्यांना जर पाणी द्यायचं असतं तर त्यांनी वंजळ करायची आणि वरून दुसऱ्यांनी पाणी टाकायचं, त्याला स्पर्श झाला नाही पाहिजे. हे मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे. म्हणून मी सांगितलं की आपण आंबेडकरांच्या त्या वातावरणामधले आहोत. म्हणजे आपण जे परिवर्तन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून तर आतापर्यंत किंवा ते असताना, तर त्या परिवर्तन काळातले आपण सगळेजण आहोत. आणि आपण नवीन पिढीला असं सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे. डीजेवर नाचून आणि तिथं कोणते गाणे वाजतात ती मग पुढची गोष्ट आहे आणखी. तर हे होता कामा. या ठिकाणी आज खूप सुंदर कार्यक्रम भीमगातात झाला. हे स्फूर्ती गीत आहे. स्फूर्ती म्हणजे आपल्याला त्याच्यापासून काहीतरी अशी स्फूर्ती मिळते की चला
आपण ते लाखो पटीने होते. आपण त्याचा कुठला तरी एक कणभर मातीचा कण कोणीतरी उल्लेख केला त्या दिदीने, तर मातीचा कण सुद्धा नाही आपण त्यांच्या समोर. परंतु हे स्फूर्तिगीत, आणि स्फूर्तिगीत नुसते ऐकायचे नाही, चालावरती तर डुलायचं नाहीये, तर त्याच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. कसा काय ते नोटावर वाजवा एक कडवं, नोटावर एक कडवं वाचा म्हणा एक छान. मला खूप आवडतं ते गाणं. कसा शोभून दिसला असता, किती शोभला असता भीम नोटावर, टाई आणि कोटावर. थँक्यू. तर काय आहे बघा, तुमच्या ज्याला खरोखर आंबेडकरांबद्दल प्रेम आहे त्यांच्या अंगावर शहारे आले असतील. आलेत का? हे स्फूर्तिगीत आहे. तुम्ही किती जरी मुरदाड असाल, मुरदाड मी शब्द वापरतोय की आंबेडकर लोकांनी मुरदाड समाजासाठी काम केलं. ज्यांना हिनवलं जात होतं, ज्यांचा चुकीचा वापर होत होता, त्यांना त्यांचे अधिकार देण्यासाठी काम केलं. फक्त आपण ते अधिकाराचा उपयोग समाजासाठी मत व्यक्त करायला पाहिजे. परंतु माजलगावला पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, जयंत्यात काही ठिकाणी लोक थांबलेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी मला माझं मनोगत व्यक्त करून पुढे जायचं आहे. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांना मानवंदना देण्यासाठी आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक सिमिंताताई सिद्धरावजी बडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य विलासरावजी बडे, शिवाजीरावजी बडे, E.P. ढाकणे साहेब, सर्व सन्मानी व्यासपीठ सूत्रसंचलन करणारे माझे मित्र रमेशरावजी बडे. खरं म्हणजे कुठल्या जयंत्या आल्या की त्या जयंत्या त्या जातीच्या पुरता सीमित राहत आहेत, ही या देशाची सगळ्यात मोठी हार आहे. मी कार्यक्रम ज्यावेळेस सुरू झाला तर अशा महामानवांना एका जातीच्या चौकटीमध्ये ज्यावेळेस आपण ठेवतो त्या दिवशी या लोकशाहीची पूर्ण थट्टा उडालेली असते. मी सरळ म्हणत असतो की बाबा जात धर्म ज्या पद्धतीनं आलाय आणि ज्या पद्धतीनं भिनलाय त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये आता शाप लागलाय. बीड जिल्ह्यातला म्हटलं की आमच्याकडे एका विशिष्ट चौकटीतून लोक बघतात. आमचा जन्म बीड जिल्ह्यात झालाय. ज्यावेळेस आमचं संक्षिप्त असं ज्यावेळेस परिचयपत्र वाचलं जातं आणि बीड म्हटलं की थोडा वेळ जो सूत्रसंचलन करणारा तोही पॉज देतो. आणि कधी काळी मराठवाड्याची स्थिती अशीच भयानक होती. या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जयंती निघायच्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मात्र खूप प्रयत्न करावा लागायचे. पोलीस प्रशासन असू द्यात किंवा काय, याचा बळाचा वापर करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साजऱ्या केल्या जायच्या. मनामध्ये खूप वाईट वाटायचं की माणसं या जातीच्या ह्याच्यापासून कधी दूर जातील. पण मला ढाकणे साहेब एका गोष्टीचा आनंद आहे, हा जात मात्र आम्ही नदीमध्ये सोडून दिली, वाहत गेली. आम्ही सगळे एक आहोत, या पद्धतीने चलत आहोत. आता जो लढा असेल तो मूलभूत हक्कांसाठी माणूस लढतो आहे. आरक्षण किती दिवस द्यायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पण हे केलं होतं. पण राजकारण्यांच्या मताच्या पोटी ते आरक्षण कंटिन्यू चालू झालंय. कधी काळी सवर्ण आणि ज्या पद्धतीने दलित बांधवांना एक दुय्यम दर्जा दिला जायचा, आज सगळेच जण आरक्षण मागतायत. माझा त्याला विरोध नाहीये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीच्या पलीकडचं एक अजब रसायन होतं, समीकरण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त संविधानाचे निर्माते नव्हते, या देशातल्या जितक्याही आजच्या योजना आहेत त्याचे निर्माते होते, याचा तुम्हाला प्रचिती मिळून जाईल. आजचं भीम ॲप जे सध्या फोन पे असू द्यात किंवा पेटीएम, आज भीम ॲप जे आहे ते माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थसंकल्पनेवरती समर्पित केलेलं आहे. ही जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भीम ॲपच्या द्वारे चालते, ही मानवंदना आहे. मुद्रा लोनची संकल्पना आज जरी असेल, मुद्रा लोनच्या माध्यमातून आज जरी लोन मिळत असेल, परंतु एक अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जी संकल्पना मांडली होती ती मुद्रा लोनला आताच मिळते. भारताची अर्थव्यवस्था ठरवण्यासाठी हिल्टन यंग म्हणून एक कमिशन आलं होतं, इंग्लंडवरून आलं होतं आणि त्यांना ह्या देशाची अर्थव्यवस्था ठरवण्यासाठी इथं नेमलं होतं. ते ज्यावेळेस इथं लँड झालं आणि ज्यावेळेस आलं तर त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक होतं, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, आणि ते लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने खिळखिळी झालेली आहे, या अर्थव्यवस्थेतला शेवटचा घटक कसा वंचित आहे, आणि समर्पित भावनेने अर्थव्यवस्था जर बळकट करायची असेल तर प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये त्याची हे केली होती.
जगातून आलेल्या हिल्टन यंगच्या कमिशननी हातामध्ये ते पुस्तक घेतलं आणि या देशाची अर्थव्यवस्था निर्माण केली. तुम्ही मला आज अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवते. तुम्हाला माहिती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या त्या पुस्तकार्थ झाली. एवढे मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. समाजामध्ये वाईट वाटतं, भारताला शाप आहे, महाराष्ट्रालाही शाप आहे. माणसं मातीमध्ये गेल्याच्या नंतर माणसं मोठी केली जातात, हे दुर्दैव आहे. त्यांची जयंती मात्र पुन्हा उत्सवाने साजरी करतो. पण ज्यावेळेस माणूस अस्तित्वात असतो तेव्हा त्यांना 4-4, 5-5 पराभवाला सामोरं जावं लागतं. ही आमची जाती व्यवस्थेतली अवस्था आहे. असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती धर्मापलीकडचं अतिशय मोठं हे होतं. खरं म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942च्या आसपासपर्यंत कामगार मंत्री होते व्हाईसरायच्या कार्यकाळामध्ये, त्यावेळेस ज्यावेळेस एक कमिशन आलं आणि त्या कमिशनच्या समोर त्यांनी एक संकल्पना मांडली की अस्पृश्यता याला मतदानाचा अधिकार दिला पाहिजे, ही दूर केली पाहिजे. 28व्या वर्षी पहिली साक्ष देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थेटच होते आणि मतदानाचा अधिकार आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यावेळेस कायद्यामध्ये तरतूद. 28व्या वर्षी त्या माणसाचं विजन एवढं मोठं होतं. दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की पंचतीर्थ, तीर्थ म्हणजे तीर्थधाम नाही. प्रधानमंत्री मोदीजींनी टीका करणं सोपं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय हा भारत चालू शकत नाही, मानलंय. प्रत्येकांना मानावं लागतं. लक्षात घ्या, मताच्या लाचारीसाठी नाही. पंचतीर्थ निर्माण केले. पंचतीर्थ कुठले होते? दीक्षाभूमी आहे, लंडन ही शिक्षाभूमी आहे, लंडन ऑफ इकॉनॉमिक्स तिथं त्यांनी शिकलाय. तिथलं 60 कोटी रुपयाला घर बाबासाहेबांचं परचेस केलं राज्य सरकारने, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी. मी उल्लेख ह्यासाठी करतोय की माणसाच्या मनामध्ये माणसाला जात ही कर्तृत्वाला कमी करणारी असते. त्यामुळे विनंती, जातीचा ज्यावेळेस एखादा माणूस जातीमध्ये बसतो त्यावेळेस त्याचं कर्तृत्व कमी होतं, त्याच्या पदाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न लोक जातीच्या द्वारे करत असतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातीच्या फार पलीकडे होते. चैत्यभूमी असू द्या, महापरिनिर्वाण दिल्लीची भूमी, हे सगळी पंच तीर्थामध्ये घेतली. आणि मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी महूला जन्म झाला असेल, तिथलं एक तीर्थ केलं असेल, पण त्यांची कर्मभूमी महाराष्ट्राची होती. सुदैवाने आम्ही भाग्यवान आहेत की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असू द्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, युगपुरुष आणि महामानवाची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये झाली. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की त्या महाराष्ट्राचे तुम्ही आम्ही अनुयायी आहेत. म्हणून जाती धर्माच्या पलीकडचा विचार करा. माणसं कर्तृत्वाने कमी करायची असतील तर त्याची जात काढली जाते, परंतु या जातीला तिलांजली देण्याची योग्य वेळ आहे. माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या जयंतीनिमित्त मानवंदना ही असेल. या ठिकाणी कुठलाही शिष्यवृत्तीच्या पलीकडची उच्च शिक्षणासाठी जाणारी कुठली मुलं असतील तर माझे जनता दरबार भरवतो. त्या जनता दरबारमध्ये अशा शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, छोट्या शिक्षणासाठी नाही, छोट्या शिक्षणासाठी स्वतः स्ट्रगल केला तरच माणसं घडतात. कारण हे जिल्हा परिषदचं प्रॉडक्ट आहे गायकवाड साहेब. आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकलोय आणि इथपर्यंत गेलोय. त्याच्यामुळं पहिलं शिक्षण सोडा, आता मोफतच झालंय. परंतु जी मंडळी उच्च शिक्षणासाठी जातील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्याच्यापेक्षा काय मानवंदना करू. कारण डॉक्टर बाबासाहेब शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा जो मूलमंत्र दिला तो त्यांनी शिक्षणाच्या द्वारेच दिला होता. आणि शिक्षणाची गंगा इथपर्यंत आली. म्हणून अस्पृश्य समाजापासून सगळेजण आज मतदानाच्या अधिकारापासून सगळ्या हक्कासाठी आज प्रगल्भ झालेत. आणि मला आनंद आहे की आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप चांगल्या पद्धतीने आपण हे करतो आहोत. मी आज या महामानवाला परत वंदना करतो. थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद.